सध्या आपण देवाच्या वचनातून अब्रामाच्या जीवनाची एक संदेश मालिका ऐकत आहोत, जिचं नाव आहे अब्राहम देवाचा मित्र होण्याचे आव्हान. अब्राहम द चॅलेंज ऑफ बीइंग गॉड्स फ्रेंड. की देवाचा मित्र होणं, माणूस कधी देवाचा मित्र होऊ शकतो का? देव कोणाशी मैत्री करतो का? आणि शास्त्र सांगतं की हो, एक माणूस होता जो देवाचा मित्र होता आणि याचं नाव होतं अब्राम. कशी त्यांची मैत्री झाली, कशी त्यांची मैत्री वाढली आणि देवाबरोबर मैत्री त्याला काय काय अनुभव आले, काय काय लाभ झाले, कोणकोणते आशीर्वाद मिळाले. आणि आज तशीच मैत्री तुमची आणि माझी देखील देवाशी होऊ शकते का, हे आपण पाहणार आहोत. आजच्या संदेशाचं शीर्षक आहे अब्राहम नीतिमान कसा ठरला. हाऊ वॉज अब्राहम जस्टिफाईड. अब्राहम नीतिमान कसा ठरला. आणि शास्त्रभाग आहे उत्पत्ती 15:6 आणि रोमकरासपत्र 4:1-5. जेनेसिस 15:6 and Romans 4:1-5. उत्पत्ती 15 आणि 6 मध्ये असं म्हटलेलं आहे, अब्रामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि अब्रामाचा हा विश्वास परमेश्वराने त्याची नीतिमत्ता असा गणिला, किंवा ह्या विश्वासाने त्याला नीतिमान असं ठरवलं. या एकाच वचनावर आज आपण एक अद्भुत महान सत्य ख्रिस्ती विश्वासाचं, चर्चचं पाहणार आहोत. की ख्रिस्ती विश्वास, देवावर विश्वास म्हणजे नेमकं काय, आणि त्या विश्वासाने आपल्याला काय मिळतं, आपण काय ठरतो, काय होऊ शकतो. अब्रामाने देवावर विश्वास ठेवला आणि हा विश्वास देवाने त्याची नीतिमत्ता असा गणला. अब्राम मूर्तीपूजा करणाऱ्या घराण्यातला सर्वसामान्य असा मनुष्य होता, परंतु ज्यावेळेस त्याने विश्वास ठेवला, देवाने त्याचं पाप काढून टाकलं आणि देवाचं नीतिमत्व, देवाची नीतिमत्ता त्याला दिली. आणि त्या घटकेपासून, त्या दिवसापासून त्याला नीतिमान असं जाहीर केलं, ठरवलं. आणि नीतिमान ठरणं, जस्टिफिकेशन, हा पवित्र शास्त्राची ही एक अत्यंत महत्वाची अशी शिकवण आहे, जी आपल्या दैनंदिन जीवनाशी, तुमच्या आणि माझ्या सुद्धा संबंधित आहे. की एक पापी मनुष्य पवित्र देवासमोर योग्य किंवा उभा राहण्यालायक मित्र किंवा देवाशी संबंध जोडण्यालायक कसा ठरू शकतो, कोणत्या धर्तीवर. आणि त्याचं उत्तर आहे, देवाने आपल्याला नीतिमान घोषित केल्याने. देवाने जर आपल्याला नीतिमान ठरवलं तर. पण देव आपल्याला नीतिमान कसं ठरवू शकतो, कसं काय आपण देवासमोर नीट ठरवू शकतो. रायचसनेस मीन्स बीइंग राईट बिफोर गॉड. जस्टिफिकेशन, हाऊ टू बी राईट विथ गॉड. बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण चांगले वागलो, आपण 10 आज्ञा पाळल्या, आपण पापापासून दूर राहिलो तर देव आपल्याला आत घेईल, आपल्याला स्वीकारेल आणि आपल्याला आशीर्वाद देईल. परंतु ही चुकीची धारणा आहे. असं शास्त्र शिकवत नाही. जर आपण चांगलं वागून, आज्ञा पालन करून जर धार्मिक ठरू शकतो, नीतिमान ठरू शकतो, तर प्रभू येशूचं वधस्तंभावरील मरण व्यर्थ ठरतं. आपण पापी आहोत, पाप करतो म्हणून नाही, पापी आहोत म्हणून आपण पाप करतो. आणि हा पापी स्वभाव आपल्यामध्ये आदमापासून, जन्मापासून आलेला आहे. मोठं झाल्यावर माणूस पापी होतो असं नाही. शास्त्र शिकवतं की जन्मापासून आपण पापी आहोत.
मग आपण कोणत्या जाती धर्माचे असतो, ख्रिस्ती असो, विधर्मी असो, सुशिक्षित असो, अशिक्षित असो, कोणत्याही घराण्यात जन्मलेला असो, किती उच्च असो, कसंही असो, देवाच्या दृष्टीने सर्वांनी पाप केलेला आहे आणि देवाच्या गौरवाला अंतरलेले आहे, देवापासून कट ऑफ झालेले आहे. म्हणून देवाशी जोडले जाण्याची गरज आहे, कनेक्ट होण्याची गरज आहे. आणि हे कनेक्शन पापी माणसाचं पवित्र देवाशी कसं होऊ शकतं, अब्रामाचं कसं झालं, कारण अब्राम काही धार्मिक घराण्यातला नव्हता, अब्राम काही देवाची भक्ती करणारा नव्हता, तो इतर देवदैवतांची भक्ती करणारा होता, त्याला देवाची कोणतीही ओळख नव्हती. पण एक दिवशी देवाने त्याची भेट घेतली, देवाने त्याला दर्शन दिलं आणि त्याला पाचारण केलं, त्याने त्या देवावर विश्वास ठेवला आणि एवढा मनापासून विश्वास ठेवला की देवाने त्याच्या अकाउंटवर त्याची नीतिमत्ता टाकली, त्याला नीतिमान जाहीर केला. आणि हा जो विश्वास अब्रामाने, जो विश्वासाचा फोकस, केंद्रस्थान इतर देव दैवत होते, तो फोकस, ते केंद्रस्थान त्याने देव परमेश्वर, आकाश पृथ्वीचा देव याच्यावर फोकस केला. देवाने तो विश्वास पाहून त्याला नीतिमान ठरवला. तर विश्वास माणसाला नीतिमान ठरवतो, धर्म किंवा कर्म नाही. हे जर समजलं तर बायबल समजलं, नाही तर काही नाही समजलं. आपण चर्च अटेंड करून, बायबल वाचून किंवा हे करून ते करून नीतिमान ठरत नाही. तर आपण पापी आहोत, आपल्याला नीतिमान ठरण्याची गरज आहे आणि विश्वासानेच देवच आपल्याला नीतिमान जाहीर करू शकतो, देवच क्षमा करू शकतो. ह्या विश्वास आपण धरल्यावर आपण नीतिमान ठरतो. आपण काय करतो म्हणून नाही, तर प्रभू येशूने काय केलं, तुम्ही काय करता देवासाठी म्हणून नाही, देवाने तुमच्यासाठी काय केलं. आणि ही सुवार्ता आहे. आणि म्हणून जे काही आपल्या जवळ आहे, जे काही आपण करतो, ते न्यायाच्या दिवशी एक दिवशी काही उपयोगात येणार नाही. ज्यावेळेस मरण येईल, हे आयुष्य संपेल, जे काय आपण कमवलो, जे काय आपण आपल्या जवळ आहे, ते सर्व इथंच ठेवून जावं लागणार आहे. फक्त आपण देवाच्या समोर उभे राहणार आणि ते देवाच्या फेस करायचे, उभे राहण्यालायक आपण ठरवू. कोणत्या बेसिसवर, कोणत्या आधारे? आपल्या नीतिमत्वे, आपल्या धार्मिकतेवर नाही, तर देवाच्या धार्मिकतेवर, प्रभू येशूच्या धार्मिकतेवर. हालेलुया. आणि ही जी शिकवण आहे, ही पवित्र शास्त्रामध्ये स्पष्टपणे पहिल्यानेच उत्पत्ती 15:6 मध्ये सांगितलेलं आहे की अब्रामाने देवावर विश्वास ठेवला आणि हा विश्वास देवाने त्याची नीतिमत्ता असा केला. Abraham believed God and God counted this faith as his righteousness. आज ख्रिस्ती मंडळांमध्ये, ख्रिस्ती जगामध्ये ही चळवळ आहे ऐक्याची, सर्व चर्चेस, सर्व विश्वास, सर्व डिनॉमिनेशन, पंथ एकत्रित करण्याची, एकी आणण्याची. आणि ती कशाने? प्रीतीने किंवा प्रेमाने. ते म्हणतात की आपण आपले मतभेद, आपले विश्वास, आपलं शिकवण बाजूला ठेवू, आपण फक्त प्रेम करू आणि प्रेमाच्या धर्तीवर एकत्र येऊ. आपण प्रेमाने एकत्र येऊ. आपण आपले शास्त्र काय शिकवतं, आपण काय मानतो, हे बाजूला ठेवू, फक्त प्रीती हे आपलं ध्येय ठेवू. आणि हे अनेक वर्षापासून चालू आहे, ते अजून यशस्वी झालं नाही आणि होणार नाही. कारण जो बेस किंवा जो पाया आहे, तो शास्त्राची शिकवण आहे. पाये जर ढासळले तर धार्मिक काय करू? जर आपण प्रीती करतो एखाद्यावर, तर आपण त्याला जे सत्य आहे ते सांगू नये.
ते जर चुकीच्या मार्गात आहे, ते जर काही चुकीचं आहे, आणि खरं जर आपलं त्यांच्यावर प्रेम आहे, तर आपण त्यांची चूक सुधारण्याचा प्रयत्न करू, त्यांना त्याची चूक दाखवू. पण जर चूक न दाखवता जर आपण जसं आहे तसंच प्रीती करू, तर ते खोटं प्रेम आहे. मग जर एखादी व्यक्ती ख्रिस्तावर विश्वास ठेवणारी जर चुकीच्या शिकवणीत आहे, शिक्षणात आहे, त्यांना जर त्यांची चूक दाखवली नाही आणि नुसतं प्रीती करून आपण एकत्रित या, तुम्ही काही विश्वास ठेवा, मी काही विश्वास ठेवतो, पण आपण एकमेकावर प्रीती करू, ह्या बेसवर, ह्या धर्तीवर ऐक्य होत नाही. आणि हेच पावलाच्या देखील काळात झालेलं. ज्यावेळेस प्रेषित पाऊल पहिल्या शतकामध्ये आपण वाचतो की जो अगोदर शाऊल होता, एक कट्टरपंथीय यहुदी होता, त्याला त्याच्या जातीचा, धर्माचा अभिमान होता. तो येशू ख्रिस्ताचं नाव पृथ्वीवरून मिटवून टाकायला त्याने विडा उचललेला होता. अनेक ख्रिस्ती लोकांचा छळ करून अनेक मंडळ्या उद्ध्वस्त केलेल्या होत्या. त्याची त्याने भेट घेतली प्रभू येशूने. त्याला दर्शन दिलं आणि शाऊलाचा पाऊल झाला. तोच देव आजही आहे. किती कट्टरपंथीय कोणी विरोधात असू शकतो, देवाला बदलणं शक्य आहे. कोणीही देवाच्या दयेच्या कृपेच्या इतका बाहेर नाही की देव त्याला बदलू शकत नाही. कारण शेवटी माणूस देवाची निर्मिती आहे. तो देवाला चॅलेंज करू शकत नाही, देवाविरुद्ध जिंकू शकत नाही. माणूस माणूस आहे, देव देव आहे. पण काही वेळेस आपण हे विसरतो आणि त्यावेळेस आपल्याला कळतं की देव कोण आहे. तो दाखवून देतो की देव तू नाही, मी आहे. आमेन. तू किती मोठ्या हुद्द्यावर पदावर असला तरी तू देव नाहीये, तू निर्माण करता नाही. तू माझी निर्मिती आहे, मी तुझा निर्माण करता आहे. हालेलुया. आणि पावलाच्या काळामध्ये असे काही पंथाचे लोक होते ज्यांना जुडायझर्स असं म्हणत होते, की जे यहुदी धर्मातून प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून प्रभू येशूचे शिष्य झालेले होते, प्रभू येशूकडे वळलेले होते. आता ऐका, पण यहुदी धर्मातून आल्यामुळे मोशेचं नियमशास्त्र, शब्बात, ते रीतिरिवाज, ते सणवार, ते सुद्धा ते पाळत होते, ती सुनता वगैरे. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की जे विदेशी विधर्मी प्रभू येशूकडे आलेले आहेत, त्यांनी नियमशास्त्र पण पाळलं पाहिजे, सुनता पण केली पाहिजे, शनिवार, शाबात, 10 आज्ञा पण पाळल्या पाहिजे, आणि प्रभू येशूवर विश्वास पण ठेवला पाहिजे. म्हणजे त्यांची शिकवण अशी होती की नुसतं विश्वासाने देव माणसाचा स्वीकार करीत नाही, फक्त विश्वासाने देव नीतिमान ठरवत नाही, त्याच्याबरोबर धर्म आणि कर्म पण पाहिजे. आणि आज अनेकांचा हाच विश्वास आहे की फक्त विश्वास ठेवून पुरेसं नाहीये, आपण देवासाठी काहीतरी केलं पण पाहिजे. आणि इथंच आपण चुकतो, इथंच आपण सुवार्तेत भेसळ करतो. म्हणजे आपण हे मान्य करतो, आपण हे जाहीर करतो की विश्वास पुरेसा नाही, प्रभू येशूने जे वधस्तंभावर केलं ते पुरेसं नाही, मी पण अजून काहीतरी करून त्याच्यात भर टाकली पाहिजे, मी पण आज्ञा पाळल्या पाहिजे, मी पण सणवार पाळले पाहिजे. किती जण माझ्या सोबत ऐकत आहेत? हालेलुया. आणि अशा लोकांना उद्देशून पाऊल काय म्हणतो बघा. गलतीकरास पत्र याचा पहिला अध्याय. आता गलेशिया हे ग्रीक देशामध्ये एक गाव आहे, आणि त्या गावामध्ये ज्यावेळेस येशू ख्रिस्ताची सुवार्ता गाजवण्यात आली, कालांतराने ते लोक, वेगवेगळे दैवदैवतांची भक्ती करणारे ग्रीक लोक, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून त्याच्याकडे वळले आणि तिथे एक मंडळी स्थापन झाली. आणि त्या मंडळीला कालांतराने पावलाने हे पत्र लिहिलं, गलतीकरास पत्र. आणि ह्या मंडळीमध्ये यहुदीतून विश्वास धरणारे पण आलेले होते. यहुदी इस्रायल लोक तारण झालेले
आणि विदेशी लोक पण होते, असं मिक्स चर्च होतोय. विदर्भातून पण आलेले होते, यहुदी बॅकग्राऊंड मधून पण आलेले होते. आणि जे इस्रायली होते ते म्हणत होते की मोशेचाही नियमशास्त्र पाळलं पाहिजे, 10 आज्ञा पाळल्या पाहिजे, स्वतःही केली पाहिजे आणि येशू ख्रिस्तावर विश्वासही ठेवला पाहिजे. आणि विदर्भी म्हणत होते की नुसताच आम्ही विश्वास ठेवलेला आहे, आम्हाला ते पाळण्याची गरज आहे का, आम्हाला यहुदी धर्म पाळण्याची गरज आहे का? याचं उत्तर म्हणून पौलाने हे पत्र लिहिलेलं आहे. आज अनेक ख्रिस्ती लोकांचाही हाच विश्वास आहे की फक्त विश्वास पुरेसा नाही, आपण चांगलं वागलं पाहिजे, 10 आज्ञा पण पाळल्या पाहिजे, हे पण केलं पाहिजे, ते पण केलं पाहिजे, आणि मग आपलं तारण कम्प्लीट होतं, मग आपण देवाला खुश करू शकतो. म्हणजे जी चूक ते करत होते तीच चूक आज अनेक ख्रिस्ती मंडळांमध्ये केली जात आहे. अनेक ख्रिस्ती लोकांचा विश्वास आहे फक्त प्रभूश्वर विश्वास पुरेस नाही, आपण पण काहीतरी देवाचा केला. आणि याला धर्म आणि कर्म हे म्हणतात. म्हणजे सुवार्तेमध्ये धर्म आणि कर्म मिक्स करणं. आणि अशांना उद्देशून पाऊल काय लिहितो, गलातियरास पत्र 1 वचन 6, मला आश्चर्य वाटते की ज्याने तुम्हाला ख्रिस्त कृपेच्या द्वारे पाचारण केले. तो म्हणतो त्यांना की तुम्हाला ज्याने पाचारण केले त्याने ख्रिस्ताच्या कृपेमुळे तुम्हाला पाचारण केले. तुम्ही फार धार्मिक होता, तुम्ही फार आज्ञापालन करणारे होता म्हणून केलं नाहीये, की तुझी ही त्याची कृपा आहे. ख्रिस्त कृपेच्या द्वारे पाचारण केले, त्याच्यापासून तुम्ही इतके लवकर अन्य सुवार्तेकडे वळू लागला आहात. अन्य सुवार्तेकडे अंडरलाईन करा. विश्वास धरणारे खरे देवाचे लोक अन्य सुवार्तेकडे वळू शकतात का? हो. ते तेव्हा झालं, ते प्रत्येक काळात झालं, ते आजही होत आहे. पण ते होऊ नये ही देवाची इच्छा आहे. तो म्हणतो की मला आश्चर्य वाटतं की तुम्ही ख्रिस्ताचा अनुभव घेतला, तारणाचा अनुभव घेतला, तरीही कोणीतरी वेगळं काहीतरी सांगितलं तर तुम्हाला खरं वाटलं आणि तुम्ही तिकडं वळू लागले. वचन 7, ती सुवार्ता दुसरी नाही तरी पण तुम्हाला घोटाळ्यात पाडणारे व ख्रिस्ताची सुवार्ता विपरीत करू पाहणारे असे कित्येक आहेत. थोडेसे नाही, कित्येक. तेव्हाही होते, आजही आहे. काय करतात ते? घोटाळ्यात पाडतात जे खरे विश्वासणारे. ते म्हणतात नाही असं कसं, आपण हे पण केलं पाहिजे, ते पण केलं पाहिजे. घोटाळ्यात पाडतात आणि ख्रिस्ताची सुवार्ता विपरीत करतात. म्हणजे सुवार्तेत भेसळ करणं म्हणजे ख्रिस्ताची सुवार्ता विपरीत करणं. बघा, जी सुवार्ता वचन 8 आम्ही तुम्हाला सांगितली तिच्याहून निराळी सुवार्ता आम्हीच सांगतो. तो म्हणतो की आम्ही जी तुम्हाला सुवार्ता सांगितली, काही दिवसाने आम्ही सुद्धा जर काही वेगळी सांगितली, त्या वचनाकडे बघा, किंवा स्वर्गातून देवदूत येऊन सांगो तरी तो शापित असो. किती ठामपणे, ऑथेंटिकली, अधिकारवाणीने, ज्याला येशू ख्रिस्ताने 2दा नाव घेऊन दर्शन दिलं असा माणूस सांगत आहे. हा ऑर्डिनरी एखादा विद्वान तत्वज्ञानी नाहीये. हा ख्रिस्त विरोधक, दहशतवादी, ज्याने ख्रिस्ताच्या मंडळीचा नाश केला, तो माणूस म्हणतोय की जर आम्ही दुसरी सुवार्ता सांगितली किंवा देवदूताने येऊ, सैतानाच्या दूताने देवदूतांचा रूप घेऊ, जरी वेगळी सुवार्ता सांगितली तरी तो शापित असतो. म्हणजे जी सुवार्ता आम्ही सांगितली तीच खरी सुवार्ता आहे, ती फायनल, आम्हाला तिची खात्री झालेली. आम्हाला कोणी काही सांगण्याचा प्रयत्न केला तरी आम्हाला माहित आहे की खरी सुवार्ता हीच आहे. आणि ज्या वेळेस माणसाला खात्री होते तेव्हा कोणी किती डोकं फिरवलं आणि किती ब्रेन वॉशिंग केलं की हे असं नाही तसं आहे, माणूस खरं मानत नाही.
आणि ही खात्री देव त्याच्या पवित्र आत्म्याने आपल्या आत्म्यात करून देत. आणि म्हणून ही खात्री इथं नाही तर इथं होणे गरजेचं आहे. परत एकदा सांगतो, इथे नाही तर इथं होणं गरजेचं आहे. कारण इथं असलं तर हजार प्रश्न होते, पण जेव्हा आत्म्यातून खात्री होते किंवा बाकी जरी डिग्र्या नॉलेज नसलं, तत्वज्ञान नसलं, धर्मांचा अभ्यास नसला, तरी आत्म्यातून खात्री होती की नाही, मला माहिती आहे की येशू ख्रिस्त हाच माझा तारणार आहे, हाच जगाचा तारणार, दुसरा कोणी नाही, दुसरे मार्ग नाही का, नाही, तोच आहे. हा शाऊलाचा पाऊल, ज्याने ह्या सुवार्तेसाठी त्याचा जीव दिला आणि तेव्हापासून आजपर्यंत अनेक लोक ख्रिस्तासाठी जीव देत आहेत. आणि ज्यांची खात्री झाली तेच आपला जीव अर्पण करू शकतात. ते समाजाशी, लोकांशी तडजोड करत नाही, ते कोणती ऍडजस्टमेंट करत नाही, कारण त्यांची खात्री झालेली असते. ज्या ख्रिस्ताने त्यांच्यासाठी जीव दिला तेच त्याच्यासाठी जीव द्यायला तयार होतात, पण त्याला सोडत नाही. ते खरे ख्रिस्ती, ते खरे देवाचे. काहीतरी मिळतं म्हणून फायद्यासाठी, सवलतीसाठी ख्रिस्ती झालेले नाही, तर ज्यांना ख्रिस्त कळलेला आहे ते, तो म्हणतो की ते शापित असो. आज जे जगातलं सर्वात प्रसिद्ध आणि सर्वात मोठी मंडळी, ज्याला रोमन कॅथलिक चर्च म्हटलेलं आहे, त्या रोमन कॅथलिक चर्च असं शिकवतं की ख्रिस्तावर विश्वास पुरेसा नाहीये, आपण चांगले कर्म पण केले पाहिजे आणि मग देव आपल्याला नीतिमान ठरवेल. आणि अशा रीतीने कॅथलिक शिकवण ही मूळ पवित्र शास्त्राच्या शिकवणापेक्षा वेगळी आहे. तिथं कॅथलिक आणि प्रोटेस्टंट मध्ये हा फरक आहे. ते विश्वासाला चांगले कर्म पण जोडतात. म्हणजे ही जी मूळ सुवार्ता आहे त्या सुवार्तेत ते भेसळ करतात आणि ती सुवार्ता विकृत करतात. पण शास्त्राची शिकवण आहे की देव माणसाला विश्वासाने नीतिमान करतो. अब्राहामाने देवावर विश्वास ठेवला आणि त्याचा हा विश्वास देवाने त्याच्यासाठी नीतिमत्ता असा करतो. अब्राहामाने काही चांगले कर्म करणारा होता, धार्मिक होता म्हणून नाही, विश्वास ठेवला म्हणून त्याला नीतिमान ठरवलं. म्हणजे फक्त विश्वास माणसाला नीतिमान ठरवू शकतो. विश्वास प्लस धर्म, विश्वास प्लस कर्म, विश्वास प्लस काहीतरी असं नाही. किती जण अजून माझ्या सोबत आहेत? हालेलुया. रोमकरास पत्र याचा 4था अध्यायामध्ये हाच पाऊल, ज्याने सुवार्तेबद्दल इतकी ठाम भूमिका घेतली, आयुष्यभर एक पाय जेलमध्ये आणि एक पाय बाहेर अशा करून येशू ख्रिस्ताची सुवार्ता गाजवली आणि शेवटी जीव त्याच्यासाठी दिला, तो ह्या शिकवणीबद्दल रोमकरांना काय सांगतो? रोमन्स 4:1-5. तर मग आपला पूर्वज अब्राहम याने देह स्वभावाने काय मिळवले म्हणून म्हणाले? जैविक रीतीने काय मिळवले? आपला पूर्वज, आमचा पूर्वज नाही, आपला. रोमन मंडळीचे, रोमन लोक आहेत, विधर्मी आहेत. पाऊल इस्रायली आहे, तुम्ही आणि मी विधर्मी आहोत. पण अब्राहम आपला पूर्वज आहे का? हो. काय माहित नाही म्हणजे तुमचं तारण झालं. कारण जर झालं असेल तर तुम्हाला माहित आहे की तुम्ही अब्राहमाचे संतान. म्हणून तो म्हणतो की आपला पूर्वज अब्राहम याने देह स्वभावाने काय मिळवले म्हणून म्हणाले. अब्राहम कर्माने नीतिमान ठरला असता तर त्याला अभिमान बाळगण्यास कारण असते. मी उच्च घराण्यातला आहे, मी धार्मिक आहे, मी एवढं कर्म करतो, धर्म करतो, असा अभिमान बाळगण्यास कारण असते, तरी देवासमोर नसते. कारण देवासमोर सर्वांनी पाप केला आहे आणि देवाच्या गौरवार्थ.
माणूस स्वतःची तुलना स्वतःशी करतो की मी किती करतो देवासाठी. पण माणूस पापी आहे, पापात जन्मलेला आहे, त्याला तारणाची क्षमेची गरज आहे हे विसर. माणसाला वाटतं की आपल्या धर्म कर्माने देव आपल्यावर खुश होईल आणि आपल्याला आज देईल. पण पापाच्या क्षमेशिवाय तारण नाही, नीतिमान ठरणं नाही. पाप ही आडभिंत आहे. तो प्रॉब्लेम सोडवल्याशिवाय देवाची मैत्री, देवाशी कनेक्ट होऊ शकत नाही. आणि हा प्रॉब्लेम धर्माकर्माने 10 आज्ञा पाळून कर्म धर्म करून सुटत नाही. शास्त्र काय सांगते? रोमकरासपत्र 4 आणि वचन 3. अब्रामाने देवावर विश्वास ठेवला आणि हे त्याला नीतिमत्व असे मोजण्यात आले. म्हणजे उत्पत्ती 15:6 मध्ये लिहिलं तेच, त्याचाच रेफरन्स पाऊल या ठिकाणी देतो की शास्त्र काय सांगते? अब्रामाने देवावर विश्वास ठेवला. नुसता विश्वास म्हणजे काय? नुसता विश्वासाने देवाने, हो, तोच तो पॉइंट आहे की नुसता विश्वास म्हणजे काय? काहीच करायचं नाही, काहीच नाही. तीच तर खरी सुवार्ता आहे. असं कसं म्हणतात? जोपर्यंत असं कोणी विचारत नाही तोपर्यंत त्याला खरी सुवार्ता तुम्ही सांगितलेली नसते. कारण खरी सुवार्ता जेव्हा सांगाल तेव्हा पहिला प्रश्न विचारणारच की मग बाकी काही करायचं नाही. हा प्रश्न शहाणे माणसाच्या डोक्यात येणारच. मग मी हे बाकीचं काही करायचं नाही का? आणि त्याचं उत्तर आहे नाही. जे करायला पाहिजे ते प्रभू ईश्वरी वधस्तंभावर केलेलं आहे. जेव्हा तो म्हटला पूर्ण झालं तेव्हा ते खरंच पूर्ण झालेलं आहे. त्याच्यात काही भर टाकण्याची गरज नाही. आणि म्हणून सुवार्ता इतकी खरी आहे की खरी आहे की खरंच वाटत. असं कसं? आपण हे पण केलं पाहिजे, आपण ते पण केलं. अरे आपण करून देवाला संतोषू शकत नाही. त्याला माहित आहे की आपण कमी पडतो. नीतिमत्व, तारण ही देवाची मोफत देणगी आहे. ती आपण काहीतरी करून मिळवू शकत नाही. मग मिळवण्याचा प्रयत्न का करतो? धर्म माणसाला आयुष्यभर मिळवण्याचा प्रयत्न करायला लावतो. हे करा, ते करा, ते करा, हे द्या, ते द्या, ते द्या. आणि आयुष्यभर माणूस ते करत की कधीतरी देवाला दया येईल, कधीतरी माझ्यावर खुश होईल, मला दर्शन देईल. नाही, तारण ही देणगी आहे. देवाने जगावर एवढी प्रीती केली, जगावर, ठराविक लोकांवर नाही, जाती धर्मावर नाही, देशांवर नाही, जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपलं एकूण पुत्र दिला. अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो, जो कोणी त्याच्यासाठी कर्म धर्म करतो नाही, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होते. पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान ख्रिस्त येशूमध्ये सार्वकालिक जीवन आहे. सार्वकालिक जीवन तारण हे देवाचे कृपादान आहे. कृपा आहे, कृपेने ते आपल्याला नुसतं घ्यायचं आहे. प्रभू मी घेतो, मी तुझे आभार मानतो. देवाला काही द्यायचं नसतं, देवाकडून घ्यायचं असतं. सगळं काही देणारा तो आहे, सगळं काही त्याचं आहे. आपण जे म्हणतो माझं, ते आपण जगात काही आणलं नाही, काही घेऊन जाणार, इथंच ठेवून जायचं. जग त्याचं आहे, आपण त्याच्या. तुमच्या माझ्या मुखातला श्वास त्याच्या हातात नाही, पण आम्ही त्या देवाला मानत नाही. माना, नका मानू, पण तो तुमचाही निर्माण करता आहे. येशू ख्रिस्त तुमचाही तारणार आहे. जर आज नाही कळलं तर एक दिवशी ते कळेल. कारण प्रत्येक जीवा त्याचे स्तवन करेल, प्रत्येक गुडघा त्याच्या पुढे टेकला जाईल आणि येशू ख्रिस्त हा प्रभू आहे हे कबूल करेल. वचन 4. आता मजुराची मजुरी ऋण अशी गणली जाते, मेहरबानी नाही. मजूर जे काम करतो त्याला जी मजुरी मिळते ते काम केल्याचा मोबदला आहे. नाही, मेहरबानी आहे का? नाही. कामगार जो काम करतो
जो पगार मिळतो ती मेहरबानी आहे का? नाही. काम केलं त्याचा मोबदला आहे. 5वं वचन बघा. पण कर्म न करता अधर्म्याला नीतिमान ठरविणाऱ्यावर विश्वास ठेवणाऱ्याचा विश्वास नीतिमत्वाचा मोजण्यात येतो. आता परत एकदा ते वचन बघा. 5वं वचन. कर्म न करता, अंडरलाईन करा, कोणतंही कर्म न करता, रोम करा 4 आणि 5, अधर्म्याला नीतिमान ठरवणाऱ्यावर. देव कोणाला नीतिमान ठरवतो? अधर्म्यावर, अधर्म्याला किंवा पाप्याला. म्हणजे काय? पापी माणसाला देव नीतिमान ठरवतो? हो, हीच तर आनंदाची बातमी. येशू ख्रिस्त म्हणतो, मी धार्मिकासाठी नाही, पापी जनांना तारण्यास ठेवले. जे स्वतःला धार्मिक समजतात त्यांच्यासाठी तारण नाही, त्यांना हे कळणार नाही. पण जे मान्य करतात की प्रभू मी पापी आहे, मी काहीच करू शकत नाही, मी तुझ्या जवळ येण्याच्या लायक नाही, तू माझ्यावर दया कर, मला क्षमेची गरज आहे, माझ्या पापांची क्षमा कर, त्यांची तो क्षमा करतो, त्यांच्यावर कृपा करतो. पण जे म्हणतात की आम्ही कधी पाप केले नाही, आम्ही उच्च घराण्यात, आम्ही धार्मिक घराण्यातले आहोत, आम्ही ख्रिस्ती घराण्यातले आहोत, आम्हाला पश्चातापाची गरज नाही, त्यांना तारणाचा अनुभव येत नाही. बघा, धर्म माणसाला वेडा करतो, पण देवाविषयीचं ज्ञान माणसाला शांत करतो. पाऊल हा शाऊल असताना धर्म वेडा, म्हणून तो ख्रिस्ताचं नाव पृथ्वीवरून मिटवून टाकायला निघाला. बघा, एक माणूस देवाचं नाव मिटवून टाकू शकतो का? देवाने जे उत्पन्न केलं ते नष्ट करू शकतो का? नाही. त्याचे प्रयत्न व्यर्थ आहे. देव एक दिवशी त्याच माणसाला घेतो, त्याला दर्शन देतो, पटकन तो बदलतो आणि तो आपोआप त्याची सेवा करू लागतो. किती विशेष आहे ना. आणि त्याला म्हणतात तारण. तारण म्हणजे धर्म बदललं नाही, देवाने बदलणं, आत्म्याचं बदल, जीवन बदलणं. हालेलुया. धर्म माणसाला वेडा करतो, पण तारण, पापांची क्षमा माणसाला देवाशी जोडतो, माणसाला नीतिमान ठरवतो. कर्म न करता अधर्म्याला नीतिमान ठरवण्यावर, म्हणजे देव एक अधर्मी पापी माणसाला जो काही कर्म करत नाही त्याला नीतिमान ठरवणार आहे. प्रेज द लॉर्ड. त्याचा विश्वास ठेवणाऱ्याचा, त्या व्यक्तीचा विश्वास नीतिमत्व असं मोजण्यात. तो अधर्मी माणूस, पापी माणूस जेव्हा विश्वास ठेवतो, कारण त्याला माहिती आहे मी पापी आहे, मी काही देऊ शकत नाही, करू शकत नाही, केलं तरी देव ते स्वीकारणार नाही, म्हणून तो फक्त विश्वास ठेवतो मनापासून. तो विश्वास पाहून देव त्याला नीतिमान ठरवतो. आता दुसरा पॉइंट असा आहे की नीतिमान ठरणं म्हणजे काय? नीतिमान ठरणं म्हणजे जसं कधीही पाप केलेलं नाही असं समजणं. उदाहरणार्थ, एखादा आरोपी जेलमध्ये बंद आहे, त्याच्यावर अनेक आरोप आहेत आणि कोर्टात केस चालू आहे, आणि मग एक दिवशी निकाल जाहीर होतो आणि न्यायाधीश निकाल जाहीर करतात, या निर्दोष आहे, कोणत्याही पुराव्याने त्याला त्याची निर्दोष मुक्तता होते. त्याच्यावर आरोप होते, पण ते आरोप सिद्ध होत नाहीत आणि तो निर्दोष सुटतो. त्याला जाहीर करण्यात येतो, तो 1 मिनिटा अगोदर आरोपी असतो, पण निकाल लागल्यानंतर त्या मिनिटानंतर तो आरोपी असा समजला जात, तो निर्दोष समजला जातो. पापी माणूस येशू ख्रिस्त हा तारणारा असा विश्वास जेव्हा धरतो, देव त्याची क्षमा करतो आणि त्या मिनिटापासून, त्या दिवसापासून देव त्याला नीतिमान असं जाहीर करतो.
म्हणजे निर्दोष ठरवल्यावर तो आरोपी जो होता तो काय गुन्हे करू शकणार नाही असं नाही, करू शकतो. तुम्ही आणि मी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यावर पाप करू शकणार नाही असं नाही, आपण करू शकतो, करतो. पण विश्वासाने देव आपल्याला नीतिमान ठेवतो. आपलं पाप प्रभू शोध लागतो आणि प्रभूची नीतिमत्ता त्याला देतो. आज जर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे तर तुम्ही नीतिमान ठरवलेले आहात. रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय 1 वचन बघा. यास्तव आपण विश्वासाने नीतिमान ठरलेले आहोत म्हणून. कसे नीतिमान ठरवलेले आहोत? विश्वासाने. माणूस नीतिमान कसा ठरतो देवासमोर? विश्वासाने. माणूस देवाशी कसा जोडला जातो, कनेक्ट होतो? विश्वासाने. देवाची काय अपेक्षा आहे? देव आपल्यामध्ये काय पाहतो? आपण किती आज्ञापालन करतो हे पाहतो का? आपण किती चांगले वागतो हे पाहतो का? आपण किती धार्मिक घराण्यात जन्मलो हे पाहतो का? नाही, आपला विश्वास पाहतो की आपला विश्वास किती आहे. आपण विश्वासाने नीतिमान ठरवलेले आहो. आहो हा शब्द अंडरलाईन. म्हणजे ह्या मिनिटाला जर तुम्ही विश्वासणारे आहात तर तुम्ही नीतिमानही ठरवलेले आहात. जरी खरं वाटत नसेल तरी हे खरं आहे, कारण शास्त्र तसं सांगतं, मी नाही. म्हणून कोणीतरी प्रार्थना करा की प्रभू मला हे खरं वाटत नाही, मला याचं प्रगटीकरण दे. मी आता पापी राहिलो नाही, मी नीतिमान ठरलेलो. एक दिवशी मी नीतिमान ठरेल असं नाही, तर आता तो म्हणतो की आपण विश्वासाने नीतिमान ठरलेले आहोत. आता सध्या आज या मिनिटाला. आणि नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यास फार प्रबळ असते. बऱ्याचशा प्रार्थनेत पॉवर का नाहीये? कारण आपण पापी म्हणून, आपण एखादा किडा आहे, माती आहे असं म्हणून प्रार्थना करतो. नीतिमान ठरल्यासारखी विश्वास आणि प्रार्थना नाही करीत. म्हणून सैतान अशा प्रार्थनेला दाद देत नाही, घाबरत नाही. जर विश्वास ठेवलेला आहे ते नीतिमान ठरलेलं. नीतिमान ठरल्यासारखे शब्द बोला, भाषा बोला, आणि तसंच देवाशी पण बोलताना प्रार्थनेतून बोला. हालेलुया. कारण तुमचे शब्द 24 तास अवतीभोवतीचे वातावरण दुरात्मे आणि देवदूत ऐकत असतात आणि त्याच्यावर जीवनातल्या घटना घडत असतात. त्याच्यावर हे प्रॉब्लेम आणि अडथळणं येत असतात. म्हणून शास्त्र सांगते की आपण आपल्या विश्वासाची कबुली आढळ राखावी. विश्वासाचे शब्द जे शास्त्र सांगतात तेच शब्द आपण बोलतो. नाही पण मला वाटतं, तुम्हाला काय वाटतं हे महत्वाचं नाही. वचन काय सांगतं, आपण कोण आहोत ख्रिस्तामध्ये ते महत्वाचं आहे. ते आपण सांगायला विसरलो की सैतानाच्या दुरात्म्याने हल्ला केलाच समजेल. त्या पॉइंटला तुम्हाला पकडलंच समजेल. मला नाही वाटत ते काम होईल. ते काम नाहीच होणार, कारण तुम्ही विश्वासाने कबूल केलं, तुमच्या मुखाने कबूल केलं. माझा विश्वास आहे की ते होईल. माझा विश्वास आहे की देव माझ्या प्रार्थनेचं उत्तर ते होणारच. आपण आपल्या विश्वासाची कबुली आढळ राखा. हालेलुया. जीवन मरण माणसाच्या जीवेमध्ये आहे. तिची आवड धरणारे तिचे फळ खातात. नीतिमान ठरणे एक पोझिशन आहे, एक पद आहे की आपण पापी होतो, आता नीतिमान ठरलो. म्हणजे आपण निष्पाप झालो नाही, म्हणजे आपण पाप कधी करू शकणार नाही असं नाही, पण देवापुढे आपण नीतिमान. हा, आपला स्वभाव कसाही असो, आपण तरी आपल्याकडून पाप घडतात, पण देव आपल्याला नीतिमान ठरण्यासारखं, म्हणजे कधी पाप न केल्यासारखं त्या दृष्टीने आपल्याकडे पाहतो, तसं आपण स्वतःकडे पाहिलं पाहिजे. पण सैतान त्याचे दुरात्मे काय करतात, लोक काय करतात, सैतान लोकांच्या द्वारे करतात जे त्याच्याकडे वेळ आहे त्यांचा, की आपल्याला आपले पाप, आपल्या चुका आठवून देतात की बघ तू हे केलं, तू असं बोलला, तुला वाटतं का देव तुझे पाप नाही, तुला वाटतं का देव तुझा होईल, तुला वाटतं का हे होईल, तुला वाटतं का ते होईल. सैतान हा दोष लावणार आहे.
म्हणून दोष लावणारे स्वभावाचे लोक हे देवाचे लोक नसतात, सैतानाचे एजंट असतात. लक्षात घ्या. ते फक्त फॉल्ट शोधत असतात. ते स्वतः देवाकडे वळलेले नसतात. ते जे वळलेले आहेत त्यांच्यावर दोषारोप लावत असतात, त्यांच्या चुका काढत असतात आणि आपल्याला देवापासून कट ऑफ करण्याचा प्रयत्न. अडखळ आणत असतो. आणि याच्यावर उपाय म्हणजे की आपण आपल्या विश्वासाची कबुली आणणार. आपण कोण आहोत? आपण नीतिमान ठरलेलो आहोत. देवाने आपला नीतिमान ठरलेला आहे. हा विश्वास धरणे, या विश्वासात पुढे वाटचाल करणे. आता 4 गोष्टी आपण पाहू, महत्वाच्या 4 गोष्टी हे समजण्यासाठी. 4 पॉइंट. नीतिमान ठरणे, पहिला पॉइंट. नीतिमान ठरणे म्हणजे एका पापी माणसाला त्याने ख्रिस्ताच्या मरणावर विश्वास ठेवल्यामुळे तो पापी नाही असं देवाने जाहीर करणे. नीतिमान ठरणे म्हणजे एका पापी माणसाला त्याने ख्रिस्ताच्या मरणावर विश्वास ठेवल्यामुळे तो पापी नाही असे जाहीर करणे. देवासमोर उभा राहण्यास लायक, कधी पाप केले नाही असे घोषित करणे, डिक्लेअर करणे. जजने निकाल दिला, एखाद्या आरोपले की तो निर्दोष, कोण त्याच्यावर दोष लावू शकतो? ते म्हणतात कोर्टाचा न्याय, कोर्टाने न्याय दिला, विषय संपला. देव तो उच्च न्यायाधीश, देवाने त्याच्या कोर्टात न्याय दिला, तुम्हाला आणि मला नीतिमान ठरवला, विषय संपला. आपल्यावर दोषारोप लावणारा तो कोण? लावू द्या. देवाने आपल्याला नीतिमान ठरवलं. त्यांच्या दोषामुळे आपण दोषी ठरत नाही. लक्षात घ्या. वाईट वाटून घेण्याचं कारण नाही की ते असं म्हटले, ते तसं म्हटले, कोणी काही म्हणू द्या. देव काय म्हणतो हे लक्षात द्या. त्याच्यावर तुमचा विश्वास ठेवा. लोक काय म्हणतात त्याच्यावर. किती जण अजूनही माझं ऐकत आहे, किती जण अजूनही आशीर्वादित होत. हालेलुया. Justification is God's declaring the guilty sinner to be righteous on the basis of Christ's death. की पापाचं वेतन मरण आहे आणि मी पापी असल्यामुळे मला मरण आलं पाहिजे, मी मरण दंड भोगलं पाहिजे, पण माझ्या मरणाची शिक्षा मला न देता देवाने त्याच्या पुत्राला दिली आणि त्याच्यावर विश्वासाने मला सोडवलं. ह्या बेसिसवर ह्या धर्तीवर माणूस देवाकडून नीतिमान. जस्टिफिकेशन इज गॉड्स डिक्लेअरिंग द गिल्टी सिनर टू बी रायचस ऑन द बेसिस ऑफ क्राइस्ट डेथ. देवाने पापी माणसाला ख्रिस्ताच्या मरणावर विश्वासामुळे पापी नाही असं जाहीर करणं, निर्दोष जाहीर करणं म्हणजे नीतिमान. निष्पाप नाही, निर्दोष. धर्म असा शिकवतो की जेव्हा आपण चांगलं केलं, चांगलं वागलं तर कदाचित देव आपल्याला क्षमा करेल आणि आपल्याला धार्मिक ठरवेल आणि म्हणून आपण चांगलं करतच राहिलं पाहिजे, चांगले कर्म केलेच पाहिजे. आणि लोक करतातच, आयुष्यभर करतातच. आणि अशा लोकांना प्रभू येशू म्हणतो, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विश्रांती देईन. कष्ट करून ओझ्याने लादलेले धर्माकर्माच्या हे आज्ञा पाळायचे, ते सण पाळायचे, हे खायचं नाही, ते करायचं नाही, हे करायचं, ते करायचं, असे करून करून थकलेल्या लोकांना तो म्हणतो की माझ्याकडे या, मी तुम्हाला विश्रांती देईन. ही कोणती विश्रांती? तारणाची, पापाच्या क्षमेची. तो म्हणतो ते सर्व करायची गरज नाही, मला माहित आहे. मी तुमच्या ऐवजी शिक्षा भोगायला जगात आलो नाही. मला माहिती आहे की देवाचा न्याय, देवाचा कोर्ट सांगतं की पापाचं वेतन मरण आहे, पण तुम्हाला मरण्याची गरज नाही. मी तुमच्यासाठी मरण सोसायला आलो नाही.
आणि तो तुमच्या माझ्यासाठी त्या वधस्तंभावर मरण पावला. आणि जेव्हा आपण त्याच्या मरणावर विश्वास ठेवतो की प्रभू ती माझी शिक्षा तू भोगलीस, माझं मरण घेतलंस, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो, तो विश्वास ठेवल्याबरोबर आपण देवासमोर नीतिमान, देव आपल्याला नीतिमान ठेवतो, जसं काही कधीही पाप केलं नाही. मग आपण त्याचे पुत्र आणि कन्या आहोत. मग देवाचं एक नातं जोडलं जातं. तो दुसऱ्यांचा देव असला, परमात्मा असला, कोणी असला तरी तो आपला पिता होतो आणि आपण त्याचे पुत्र आणि कन्या होतो. आपण एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जात नाही. आपण देवाच्या राज्यात देवाच्या कुटुंबाचे होतो. हालेलुया. धर्म माणसाला विळंब, धर्म माणसाला देवापासून दूर, धर्म माणसाला कर्म लागतो. आणि म्हणून सुवार्थ आनंदाची बातमी ही आहे की आपण पापी माणूस विश्वासाने देवापुढे नीतिमान ठरतो. देव पापी माणसाला नीतिमान ठरवणार नाही. हा पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट असा, जस्टिफिकेशन इज बाय फेथ इन क्राइस्ट जीसस ओनली. हे नीतिमान ठरणं केवळ आणि केवळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणावरच विश्वासाने आहे. आता तुम्ही म्हणाल कसं? हे असं की पुष्कळ लोक असा विश्वास धरतात, कदाचित तुमचा विश्वास आहे की आम्हाला प्रभू येशूचे शिकवण आवडते, आम्हाला शास्त्र ऐकायला आवडतं, आम्हाला ख्रिश्चन गाणे आवडतात. आता हे आवडण्यासाठी नाहीये, हे देवाने तुमच्या आणि माझ्या तारणासाठी केलेलं आहे. दुसरा कोणताही ऑप्शन नाहीये. प्रभू येशू हाच मार्ग आहे. मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. आणि ज्यावेळेस आपण विश्वास धरतो की प्रभू येशू माझ्यासाठी जगात आला, माझ्यासाठी मरण पावला, त्याने माझे पाप, माझे शाप, माझे रोग वाहिले, त्याच्या रक्ताने मला नीतिमान ठरवले, तेव्हा नीतिमान ठरतो. पुष्कळ लोकांना वाटतं की तो फार चांगला माणूस होता, थोर पुरुष होता, संदेश होता, त्याला मरण यायला नको. असं का झालं? इतकं क्रूर मरण का? ही देवाची योजना होती. रक्त सांडल्याशिवाय पापाची क्षमा नाही, पण ते रक्त पवित्र निष्कलंक रक्त देवाला आवश्यक आहे. म्हणून जनावरांचे, प्राण्यांच्या बळीने पापांची क्षमा होत नाही. माणूस स्वतःचं रक्त सांडून, स्वतःचा बळी किंवा मुलांचा बळी देऊन आपल्या पापाची क्षमा किंवा तारण मिळवू शकत नाही. म्हणून देवाने त्याच्या पुत्राला अर्पण म्हणून जगात पाठवलं. तो निष्पाप, जगाचं पाप हरण करणारा देवाचा पोकरा. म्हणून त्याचा जन्म नैसर्गिकरित्या नाही, पवित्र आत्म्याकडून झाला. म्हणून त्याचं रक्त हे निष्पाप, निष्कलंक रक्त आहे. म्हणून येशू ख्रिस्ताच्या रक्तात पापाची क्षमा आहे. योसेफ त्याचा जगी बाप नव्हता. मरिया पवित्र आत्म्याने गर्भरूप झाली. म्हणून नाताळाला ख्रिस्त जयंती म्हणत नसतात, ते चुकीचे आहे. कारण जयंती त्यांची असती ज्यांची पुण्यतिथी असते, आणि प्रभू येशूची पुण्यतिथी नाही तर पुनरुत्थान आहे. तो स्वर्गातून आला आणि स्वर्गात गेला. हालेलुया. अब्राहामाने देवावर विश्वास ठेवला आणि हा विश्वास त्याची नीतिमत्ता असा देवाने म्हणला. मग आता प्रश्न असा आहे की ख्रिस्ताच्या मरणावर, आता हा पॉइंट आहे का, हे प्रगटीकरण. किती जण प्रार्थना करून बसलेले आहेत की प्रभू आज तू मला एक नवीन प्रगटीकरण. त्यांच्यासाठी हे आहे, सर्वसामान्यांसाठी नाही. जे आत्मिक आहेत ते, जे ऐकत आहे, ज्यांचे आत्मिक कान उघडे आहेत ते. ख्रिस्तावर विश्वासाने जर माणूस नीतिमान ठरतो, तर अब्राहम तर ख्रिस्ताच्या कितीतरी शेकडो वर्ष अगोदर
जवळजवळ 1500 वर्ष अगोदर होऊन गेला. मग अब्रामाने कसा काय ख्रिस्तावर विश्वास ठेवला? हा लॉजिकल रिसचा प्रश्न आहे. आणि याचं उत्तर आपल्याला असं मिळतं, आणि हे प्रभू येशूने स्वतः उत्तर दिलं. योहन कृष्ण वर्तमान याचा 8वा अध्याय. या ठिकाणी काही यहुदी लोक, शास्त्री परोशी, धर्मवेडे लोक, कट्टरपंथी लोक प्रभू येशूची वाद घालत होते. तसे आजही काही लोक वाद घालतात. आणि त्यांना उत्तर देताना तो म्हणतो, योहन कृष्ण वर्तमान 8वा अध्याय, आणि ते त्याला म्हणत होते की आम्ही अब्रामाची संतान आहोत, आम्ही ओरिजिनल यहुदी आहोत. आजच्या भाषेत सांगायचे म्हणजे आम्ही पिढ्यानपिढ्याचे ख्रिस्ती आहोत, आम्हाला सर्व बायबल माहित आहे. हीच ती भाषा, हेच ते स्पिरिट. 56व्या वचनात तो म्हणतो, तुमचा बाप अब्राम माझा दिवस पाहण्याच्या उत्कंठेने उल्हासित झाला. आता हे संबंध म्हणजे प्रभू येशू त्यांना सांगतोय की तुमचा बाप अब्राम माझा दिवस पाहण्याविषयी, मी ज्या दिवशी या जगात येईल तो काळ, दिवस म्हणजे तो काळ, तो पाहण्याविषयी उत्सुक झाला. आणि पुढे तो म्हणतो, आणि व तो पाहून त्याला आनंद झाला. पण अब्राम तर कितीतरी हजारो वर्षापूर्वी होता, मग कसं काय त्याने तो दिवस पाहिला? किती जण अजूनही ऐकत आहे, किती जण नवीन प्रकटीकरण पाहिजे. प्रभू येशू म्हणतो की अब्रामाने माझा दिवस पाहण्याची उत्कंठा धरली, इच्छा धरली, आणि त्याने तो दिवस पाहिला आणि तो आनंदित झाला. कसं काय पाहिला? आता इथंच तुमचा हात ठेवा आणि परत एकदा गलतीकारस पत्राचा पहिला अध्याय आपण जाऊया. गलतीकारस पत्र याचा पहिला अध्याय, आणि ह्या पहिल्या अध्यायामध्ये पौल म्हणतो की परमेश्वराने, की देवाने ही सुवार्ता अब्रामाला कळवली. पहिल्या अध्यायामध्ये एक वचन आहे, गलतीकारस पत्र आणि याच्या पहिल्या अध्याय जर आपण वाचलं की सर्व अध्याय हा सुवार्तेविषयी आहे. आणि ही सुवार्ता परमेश्वराने अब्रामाला कळवली, आणि अब्रामाने तो दिवस पाहिला, प्रभू येशूने सांगितलं, आणि तो उल्हासित झाला. आता देवाने अब्रामाला सुवार्ता काय कळवली, कशी कळवली, हे समजणं गरजेचं आहे. कारण ख्रिस्तावर विश्वासाने अब्राम नीतिमान, देव माणसाला नीतिमान ठरवतो. म्हणजे अब्रामाने ख्रिस्तावर विश्वास ठेवला, म्हणजे ख्रिस्ताचा काळ पाहिला, ख्रिस्त एक दिवशी जगात येईल, देव त्याचा पुत्र जगात पाठविल, हा दिवस, हा काळ पाहिला आणि विश्वास धरला. आपल्याला माहिती की देवाने अब्रामाला एकुलता एक पुत्र म्हातारपणे दिला, आणि दिल्यानंतर त्याला सांगितलं की त्या पुत्राला अर्पण कर. आता ऐका हे प्रकटीकरण. आणि अब्राम खुशाल तो एकुलता एक पुत्र अर्पण करायला तयार झाला, या विश्वासाने की जरी मी त्याला अर्पण केलं तरी देव त्याला पुन्हा उठवेल. आणि ही अब्रामाच्या विश्वासाची परीक्षा होती, आणि त्याने त्याला वेदीवर बांधल्याने मारून टाकणार, अर्पण करणार, तेवढं देवाने त्याला थांबवलं आणि सांगितलं की आता माझी खात्री झाली की तुझा विश्वास हा परिपूर्ण आहे. आणि एक एडका त्याने तयार करून त्याच ठिकाणी पाठवलेला होता, आणि तो अब्रामाला दाखवला. तो एडका पुरवला त्याच्या पुत्राच्या ऐवजी. म्हणजे इकडे अब्राम त्याचा पुत्र घेऊन मोरिया पर्वतावर चाललेला होता, आणि दुसऱ्या बाजून तो एडका झुलपातो त्या ठिकाणी जिथं अब्राम वेदी बांधणार आहे, त्या ठिकाणी
देव त्या एडक्याला मार्गदर्शन करत, देवानं तो एडका पुरवला. आणि जेव्हा विश्वासाच्या परीक्षेची वेळ आली, अब्रामला त्याचा पुत्र अर्पण न करू देता देवाने तो एडका पुरवला. तो एडका, ते अर्पण प्रभू येशूचं प्रतीक. अब्रामाने अर्पण करण्याच्या अगोदर इसाकाने जेव्हा विचारलं की बाबा अर्पण कुठं आहे, लाकड आहे, जाळ आहे, सर्व आहे, त्याने सांगितलं की देव आपल्यासाठी अर्पण करू. आणि अब्रामाजवळ बायबल पण नव्हतं, चर्च पण नव्हतं, पाळक साहेब पण नव्हते. कसा विश्वास असेल? देव त्याच्यासाठी अर्पण करू आणि देवाने पुरवलं. आणि अब्रामाने तिथं पाहिलं की देव एक दिवशी त्याचा पुत्र अर्पण म्हणून पाठवेल आणि तो पुत्र माझ्या घराण्यातून म्हणजे इसाकाच्या द्वारे इस्रायलच्या घराण्यातून तो पाठवेल आणि तो जगाचा तारण करेल, तो जगाच्या पापासाठी अर्पण होईल. हा प्रभू येशू ख्रिस्ताचा काळ, त्या दिवशी जेव्हा इसाकाला अर्पण करायला तो डोंगरावर गेला, अब्रामाने तो काळ पाहिला, प्रभू येशू म्हणतो, आणि त्यांनी उल्हास केला. आणि म्हणून देवाने त्याला नीती मानलं. किती अद्भुत आहे. अब्रामाने देवावर विश्वास ठेवला आणि हा विश्वास देवाने त्याची नीतिमत्ता असं घडलं. ते म्हटले की, आणि मग पुढे प्रभू येशू म्हणतो की अब्राम होता त्याच्यापूर्वी मी आहे. आणि ते चक्र त्यांच्या डोक्यावर गेलं. तो म्हणे हा आमच्यापेक्षा तरुण, आणि हा कसं काय असं म्हणू शकतो, हा देवाची निंदा करतो, देवाचा अपमान करतो. ते घडी घडी चिडत होते, ते समजू शकत नव्हते की तो काय सांगतो. हे दिव्य प्रकटीकरण, या दिव्य गोष्टी त्या जगाच्या ज्ञानाने बुद्धीने समजत नाही. जेव्हा आपण आत्म्याने त्याच्याशी जोडले जातो, जेव्हा देवाचा आत्मा आपल्याला प्रगट करतो, त्याच वेळेस आपल्याला प्रगट. हे वरून दिलेलं ज्ञान, हे जगातलं नाही. हालेलुया. किती जणांना वरून दिलेल्या ज्ञानाने भरायचं आहे? किती जणांना माहिती आहे की जगाच्या ज्ञानाने देवाला ओळखता येईल? धर्मांचा अभ्यास करून, तत्वज्ञानाचा अभ्यास करून देव प्राप्ती होत नाही. कारण ही देवाची देणगी आहे. तर दुसरा पॉइंट हा की अब्रामाने की ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मरणावर विश्वास माणसाला देवासमोर नीतिमान ठरवतो. अब्रामाने हा विश्वास ठेवला की देव त्याच्या घराण्याच्या जगाच्या पापासाठी अर्पण पाठविल त्याचा पुत्र, आणि शेकडो वर्षानंतर त्याच मोरिया पर्वतावर, त्याच ठिकाणी काल्वरी डोंगरावर प्रभू येशूला वधस्तंभावर खेळण्यात आलं. किती विशेष आहे. त्याच जागेवर जिथं अब्रामाने त्याचा पुत्र अर्पण केला, त्याच ठिकाणी येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळण्यात. अब्रामाने माझा दिवस पाहिला आणि त्याने उल्हास केला. किती जण आमेन म्हणू शकतात? तिसरा पॉइंट, गॉड जस्टिफाईज द अनगॉडली हू बिलीव्ह. देव अधार्मिकांना किंवा पापी जनांना नीतिमान जाहीर करतो. देव पापी जनांना नीतिमान ठरवतो. गॉड जस्टिफाईज द अनगॉडली हू बिलीव्ह. रोमकरासपत्र 4 आणि 5 आपण पाहिलं की जो देव अधर्म्याला नीतिमान ठरवतो. कोणाला नीतिमान ठरवतो? धार्मिकाला नाही. अधार्मिक जो आहे, जो म्हणतो की मी पापी आहे, मला पापाच्या क्षमेची गरज आहे, मी काही करून देवापर्यंत पोहोचू शकत नाही, मला माझ्या पापाची शिक्षा भोगलीच पाहिजे, त्याला तो प्रगट करतो की तुला भोगायची गरज नाही, माझ्या पुत्राने तुझ्या ऐवजी ती भोगलेली आहे, तू त्याच्यावर विश्वास ठेव, त्याच्यामुळे मी तुला नीतिमान करतो. आणि मग जेव्हा तो प्रभूवर विश्वास ठेवतो, देव त्याला नीतिमान करतो. म्हणजे काय?
देव चांगल्या लोकांना नाही, वाईट लोकांना नीतिमान ठरवतो. God justifies not the good people but the bad people. कारण पापी असताना जेव्हा आपल्याला माहित होतं की आपण पापी आहोत जन्मापासून, आदामापासून, तो स्वभाव आपल्यामध्ये आहे, आपण कसं काय असं म्हणू शकतो की आपण आज्ञा पालन करू आणि चांगलं वागू आणि देव आपल्याला आणतील? चांगला वागून एक पापी माणूस निर्दोष नीतिमान ठरू शकतो? नाही. तरी माणूस प्रयत्न करत असतो. तरी माणूस म्हणतो मला देवाची गरज नाही, मी चांगलं कर्म करेल, हे करेल, देवाने हे केलंच पाहिजे, मी केलं तर देवाने ते केलं पाहिजे, असं बार्गेनिंग व्यवहाराची भाषा करतो आणि तिथं माणूस चुकतो. पण आपण पापी आहोत, आपल्याला पापाच्या क्षमेची गरज आहे. आपण स्वतःची क्षमा करू शकत नाही, मुक्त करू शकत नाही. आपल्याला तारणाऱ्याची गरज आहे आणि देवाने ती गरज पुरवली आणि आपल्यासाठी त्याचा पुत्र तारणारा म्हणून पाठवलेला आहे. आणि आपल्याला काही धर्मकर्म करायचे नाही, फक्त त्याने काय केलं प्रभू येशूने वधस्तंभ, त्याच्यावर विश्वास ठेवून ते आपल्या ऐवजी केलं, हा विश्वास ठेवायचा आहे आणि त्याला स्वीकारायचा आहे. देवाला द्यायचं काही नाही, देवाकडून घ्यायचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि चौथा आणि शेवटचा पॉइंट असा की ज्या घटकेला एक पापी प्रभूश्वर विश्वास ठेवतो त्याच घटकेला तो नीतिमान ठेवतो, नंतर नाही. देव पाहत नाही की ठीक आहे आता आज तू विश्वास ठेवला, आता बघू किती वेळ तू विश्वासात टिकतो, किती दिवस तू बायबल रीडिंग करतो, प्रेयर करतो, असं नाही. ज्या घटकेला, ज्या मिनिटाला माणूस येशू ख्रिस्ताकडे तो विश्वास ठेवतो त्या मिनिटापासून, त्या दिवसापासून देव त्याला नीतिमान असं जाहीर करतो. नाही समजला असं तर आनंदाने सर्व हात वर केले. बऱ्याच जणांना नाही समजलं. ज्या घटकेला, ज्या मिनिटाला तुम्ही विश्वास ठेवता प्रभू ईश्वर, त्या दिवसापासून, त्या मिनिटापासून देव तुम्हाला नीतिमान असं जाहीर करतो. तो सुधारण्याची, चांगले वागण्याची वाट पाहत नाही. हालेलुया. The transaction of justification takes place the instant a sinner believes in Christ. The transaction of justification takes place the instant a sinner believes in Christ. From that very instant, that very day. एखाद्या गुन्हेगाराला कोर्टात जेव्हा निर्दोष असं जज जाहीर करतात, त्याच्यावर कोणी शंका घेतं का? त्या मिनिटापासून काय होतं, त्याच्या बेड्या सोडल्या जातात. कारण कोर्टाने निकाल जाहीर केलेला की हा आरोपी नाही, हा निर्दोष आहे. त्याच मिनिटापासून तो निर्दोष आहे. तर थोड्या दिवसाने होतो, हळूहळू होतो. तसं ज्या दिवशी तुम्ही विश्वास ठेवला, ज्या तासाला, ज्या मिनिट, तेव्हापासून तुम्ही नीतिमान आहात असं देव समजतो. म्हणून नंतर आपण स्वतःला पापी पापी म्हणायचं नाही. मी पापी होतो, पण आता मी नीतिमान ख्रिस्ताच्या द्वारे, आता मी देवाचा पुत्र आणि कन्या झालेला आहे. माझं पाप प्रभू येशूने धुवून टाकलेलं आहे, मला पापापासून मुक्त केलेलं आहे. हालेलुया. याची खात्री देवाचा पवित्र आत्मा आपल्या अंतःकरणात देतो. आणि जजमेंट डिक्लेअर करणं की निर्दोष किंवा नॉट गिल्टी म्हणजेच सुवार्ता, म्हणजेच आनंदाची बात. की देव जो सर्वोच्च न्यायाधीश, त्यांनी जाहीर करणं की आपण पापी नाही, निर्दोष, ती आहे खरी सुवार्ता. आज जर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला नसेल, पण आज तुम्हाला कळलं असेल की माणूस देवापुढे कसा नीतिमान ठरू शकतो. एक अब्राहम होता, मूर्तीपूजक घराण्यातला, देवाला न मानणार, वेगवेगळ्या देवदेवतांची भक्ती करणार, आणि अचानक देव त्याची निवड करतो. कारण परमेश्वर अंतःकरण पाहतो,
बाहेरचा धर्म कर्म पाहत. त्याने पाहिलं की हा माझ्यावर विश्वास ठेवेल ना, जेव्हा मी त्याला दर्शन देईल तो माझ्याकडे नक्कीच वळणार. अटी शर्ती न घालता 1000 प्रश्न न विचारले नक्कीच तो माझ्यावर विश्वास ठेवणार. त्याने त्याला दर्शन दिलं. अब्राहम त्याच्यावर विश्वास ठेवला. देवाने त्याची परीक्षा घेतली. त्याने पुत्र अर्पण केला. देवाने पाहिलं त्याचा विश्वास खरा आहे आणि त्याला नीतिमान. तुम्हाला आज देव जर तुमच्याशी अवस्थाने बोलला असेल, तुम्हाला कळलं असेल की आज तुम्ही जरी पापी आहात तरी नीतिमान ठरू शकता प्रभू येशूमुळे, त्याच्या वधस्तंभावरील मरणामुळे, त्याच्या रक्ताने. जर कधी तारणाचा अनुभव नसेल तर आज मी तुम्हाला आवाहन करतो की प्रभू येशूकडे या. आजच तारणाचा दिवस आहे, आत्ताच वेळ आहे. उद्या कदाचित उशीर झालेला असेल. जे तुम्ही ज्या काही माध्यमातून हा संदेश पाहत आहात, जिथे कुठे तुम्ही आहात, देव तुमच्याशी, देव तुम्हाला आणखी एक संधी देत आहे. प्रभू येशू तुमच्यासाठी वधस्तंभावर गेला. त्याने तुमचे पाप शाप पाहिले आणि ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. त्याच्यावर विश्वास ठेवा आणि त्याच्या तारणाचा अनुभव घ्या. आणि जर घेतला असेल आणि त्याचे झालेले असतात तर यावेळेस जर आपले डोळे बंद करू, आपला अंतकरण, आपल्या हात त्याच्याकडे उंचावून त्याचे आभार मानू की प्रभू, जसं अब्राहमाला तसं मला तू नीतिमान ठरवलेस, म्हणून मी तुझे आभार मानतो. इथून पुढे मी स्वतःला पापी म्हणणार नाही, तुझा अपमान करणार नाही. मी स्वतःला पापी लेखणार नाही. सैतानाला त्याच्या दुरात्म्यांना हसू होणार नाही. मी विश्वासाचे शब्द बोलेन की तू मला नीतिमान ठरवलेला आहेस. मी तुझ्या आभार मानतो. नीतिमानासारखी प्रार्थना करेन. हालेलुया. आज देवाने संधी दिलेली आहे. जर कोणी नीतिमान ठरलं नसेल, त्याची गॅरंटी नसेल तर पश्चाताप करा. प्रभू येशू विश्वास ठेवा, त्याचा स्वीकार करा तारणारा म्हणून. त्याला तुमचं जीवन समर्पण करा आणि तो तुम्हाला खात्री करून देईल की तुम्ही नीतिमान ठरलेले आहात. आणि जर ठरलेले आहात तर त्याचे आभार माना. तारण हे काही केलेलं नाही, विश्वासाने आहे. हालेलुया. सॅल्वेशन इज नॉट बाय डुईंग बट बाय बिलिव्हिंग. तारण होण्यासाठी आम्ही काय करावं? काय करायची गरज नाही. प्रभू येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील बापा, खरोखर ही किती अद्भुत तुझी कृपा आहे की आम्ही पापी असता ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला. तू आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला जगात पाठवलास आणि आम्हाला शिक्षा देण्याऐवजी आमची शिक्षा, आमचा दंड तू त्याला दिलास. प्रभू, तो दंड, ती शिक्षा तू भोगलीस. तुझ्या आभार मानतो. एवढी प्रीती तू केलीस करतोस. आज जे कोणी हे ऐकत आहेत, पाहत आहेत प्रभू, ज्यांना तुझ्या तारणाचा अनुभव नाही, त्यांच्याशी तू बोल. त्यांच्या आत्म्याचा तारण कर. ते धार्मिक विचार, चुकीचे विचार, तो धर्मवेडापणा कर. तुझ्या आत्म्याने तुझं सत्य तू प्रगट कर. हालेलुया. प्रत्येक बंधन, खोट्या शिक्षणाचं, खोटे विचार येशूच्या नावात मी तोडून टाकले. हालेलुया. सुवार्तेचा प्रकाश सैतानाने ज्यांची मन आंधळी केलेली, हालेलुया. प्रभू, तू त्यांच्याशी अनेक आत्म्याने प्रभू ज्या वेळेस जे प्रार्थना करीत आहेत, जे तुला शरण येत आहे, यांनी जे समर्पण केलं, तुझ्या आत्म्याने तू कार्य करीत आहेस. मी तुझ्या आभार मानतो. मी तुझं वचन तुझ्या लोकांना सांगितलं. कार्य करणारा तू देव आहेस. तुझ्या सर्व पापांची क्षमा,
तुझा तारणाचा अनुभव तू दे. अरे प्रभू, आम्ही आणि तुझ्यावर विश्वास ठेवणारे तुझे लोक, या विश्वासात तू स्थिर कर की आम्ही नीतिमान ठरले आहोत. विश्वासाने आणि तुझ्या रक्ताने. आम्ही तुझ्यासाठी काय केलं, काय करतो म्हणून तरी तुझी कृपा आहे. तुझ्या कृपेवर अवलंबून राहण्याशी, आमच्या स्वतःकडे नाही, दुसऱ्याकडे नाही, तर तुझ्याकडे या वधस्तंभाकडे पाहायला शिक. की त्या वधस्तंभामुळे, तुझ्यामुळे आम्ही आज जे काही आम्हाला मिळू शकतं, प्रार्थनेचे उत्तर असो, कोणते आशीर्वाद आहेत, केवळ तुझ्यामुळे, त्या वधस्तंभामुळे. प्रत्येक जण आज जे जॉईन झाले, त्यावेळेस प्रत्येक जण जे ऐकत आहे, जिथे त्या प्रत्येकासाठी मी विनंती करतो, प्रत्येकाला तुझा स्पर्श, आणि ज्यांना तू करीत आहेस, ज्यांना तू मुक्त केलेला आहेस, मी तुझ्या आभार. प्रत्येक दुःख, प्रत्येक आजार येशूच्या नावात बरा, प्रत्येक बंधन नासुरी येशूच्या नावात तुटलं. प्रत्येक आत्मा जो आज तुझ्याकडे आला प्रवेश, त्यांच्याबद्दल तुझ्या आभार. ज्या कृपे, ज्ञानात, वचनात तू प्रत्येक लेकरास तुझ्या स्वामी, मंडळीबद्दल, मंडळीची प्रत्येकाबद्दल तुझ्या आभार. तुझ्या ज्ञानात कृपेत तू, आणि जिथं आहोत तिथं जसं आहोत तसं तुझ्या साक्षीसाठी. आणि या शेवटच्या काळात खरी सुवार्ता, खरं वचन जसंच्या तसं इतरांना सांगण्यासाठी, गाजवण्यासाठी तो प्रत्येकाचा, कारण कोणाचा नाश व्हावा ही तुझी इच्छा नाही. प्रत्येकाने तुझ्याकडे आजची चर्च सर्व्हिस तू आशीर्वादित केलीस, त्यावेळेस ज्यांची तू भेट घेतलीस, यांच्या अंतःकरणाची खात्री केलीस, तू क्षमा केलेली आहेस. ज्यांना तू विश्वासात पुन्हा एकदा उत्तेजित केलंस, जे थंड कोमट होते त्यांना तू नवीन शक्ती, सामर्थ्य पुरविलस, ज्यांना तू बरं केलंस, मुक्त केलंस, त्या प्रत्येकाबद्दल आभार. आणि सर्व मान, महिमा, गौरव तुला देतो, तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे. आमेन. आणि आता देवबाप याची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि त्याच्या पवित्र आत्म्याची सहभागी आता आणि सदा सर्व काळ आपणा प्रत्येकाबरोबर राहू. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड.